नमस्कार. राज्यात महायुती गुन्ह्या गोविंदाने सत्तेत नांदत असल्याचं चित्र असलं तरी हे चित्र वरवरचं असल्याचं दिसून येत आहे. आतून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेली दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल एका कार्यक्रमातून डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीतील कुरघोडीचं राजकारण समोर आलंय. यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर या प्रकरणी कॅबिनेटमध्ये आवाज उठवणार असल्याचं राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलंय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे यांना थेट डिवचलंय. नवी मुंबई म्हणजे जिल्हा ठाणे येतो. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते पालकमंत्री असताना त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना बोलवले जात नसेल, डावललं जात असेल तर राजकारण कोणत्या दिशेने जात आहे हे कळायला काही हरकत नाही. यांना एकनाथ शिंदे हे नकोच आहेत हे स्पष्ट होतं. नाराज होऊन काय करणार आहेत? 2 ते 3 दिवस गावाला जातील. या उपर ते काय करतील असा थेट सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. दरम्यान आमदारांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. महायुतीत नाराजी तर मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यांच्या युतीत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी स्थिती झाली आहे. पाणी आडवा पाणी जिरवा जी योजना होती तशी एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा अशी दोन्ही पक्षांची कुरघोडी सुरू आहे असा टोला देखील दानवे यांनी लगावलाय. दरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतोय, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणात पडू नका. जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. हे का घडलं, कसं घडलं यावर मंगळवारी कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न मांडणार आहे असं देखील शिरसाट यांनी म्हटलंय. या बातमीवर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.